का बौद्धिक सेवा संस्था यांच्यातर्फे गाडगेबाबा महाराजांच्या 67व्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर हे घेण्यात येतं। आज समाजामध्ये रक्तदानाची आणि ही काळाची पण गरज आहे। सर्व समाजाला हे आवाहन करण्यात येत आहे की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, महादान आहे आणि आजच्या तारखेला प्रत्येक माणसाला कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही रक्त नाते संबंधाचा असो, प्रत्येकाला हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये अशी परिस्थिती ओढवती का त्यावेळेस त्या माणसाला रक्ताची गरज असती। त्यासाठी प्रत्येकाने स्वतःहून पुढे येऊन फक्त आपल्या समाजासाठी नव्हे तर प्रत्येक समाजासाठी भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने हे रक्तदान करणं गरजेचं आहे। आणि संत गाडगेबाबा महाराजांची शिकवणच आहे का त्यांनी प्रत्येकाला आरोग्य, संपदा, शिक्षण आणि स्वच्छता ह्याचा जो मेसेज दिलेला आहे त्याप्रमाणे संस्थेतर्फे विविध कार्यक्रम घेतले जातात। दरवर्षी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रम, महिलांसाठी जनजागृती कार्यक्रम, शिक्षणासाठी कार्यक्रम असे विविध योजना राबवल्या जातात। तर आमच्या संस्थेतर्फे सर्वांसाठी आवाहन करण्यात येत आहे की रक्तदान शिबिरात येऊन आपला सहयोग नोंदवावा। आणि हे जे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले ह्याच्या ससून रुग्णालय सर्वोपचार यांच्या सोबत संयुक्तरित्या हे करण्यात येत आहे। तर सर्व नागरिकांना, सर्व समाजाच्या प्रत्येक बांधवांना आमची विनंती आहे की कृपया करून उद्या 25 तारखेला सकाळी शिवाजीनगर शिक्षण महामंडळासमोर येऊन रक्तदानाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि रक्तदान करा। तसेच सुरेश नाना नाशिककर आपल्या समाजाचे, परीट समाजाचे अध्यक्ष आणि त्याशिवाय माजी उपमहापौर आणि सर्वांच्या परिचयाचे, सर्वांचे लाडके आवडते नेते यांचा उद्या वाढदिवस आहे। रक्तदानाच्या निमित्त उद्या नानांचा पण वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे। तर सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। नॅशनल धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नागमल्लेश्वर राव हे आंध्र प्रदेशवरून येणार आहेत। आरक्षण कृती समितीचे व नॅशनल धोबी महासंघाचे अनिल भाऊ शिंदे हे अकोल्यावरून येणार आहेत। मध्य प्रदेशवरून रजक मालवीय साहेब वगैरे येणार आहेत। आणि मीनाक्षीताई ह्या महिला आघाडी संघटनेच्या अध्यक्ष येणार आहेत। तसेच नाशिकवरून राजेंद्र शेठ खैरनार येणार आहेत। तर सर्व बांधवांना विनंती आहे कृपया करून उद्याच्या कार्यक्रमात या आणि अनिल भाऊ शिंदेकडे जे मार्गदर्शन होणार आहे आरक्षणाबद्दल त्याचं पण मार्गदर्शन घेण्यात यावं। धन्यवाद।